त्याचं नेमकं काय झालं, काय कारवाई झाली त्याची? काय झालं अजिंक्य, बहुतेक तुमच्या लक्षात असतील काही गोष्टी राहत त्याच्यासाठी मी स्वतंत्र खूप व्यवस्थित प्रेस घेतली होती आणि माझ्याकडे त्यांच्या 3 तक्रारी दाखल झाल्या होत्या. तक्रारींचे कागद मी घेऊन येऊन तुमच्या समोर प्रेसला होते, पण बहुतेक आता तुम्ही तुमचे युनिटचे वेगळे चेंज झाले असतील लोक. आणि त्यावेळेस मी सविस्तरपणे सांगितलं होतं. पहिली तक्रार त्यांची राजगुरुनगरची होती, ती राजगुरुनगरची केस निकालात निघाली आणि ती दुसरी केस होती त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कोणीतरी अश्लील व्हिडिओ करते, कमेंट्स करते, धमकी देते अशी एक होती, ती सायबरकडे पाठवली. त्या संबंधित व्यक्तींना सुद्धा शिक्षा झाली, ती केस निकालात निघाली. तिसरी केस ही त्यांची जी माझ्याकडे होती ती कोर्टात चालू होती. कोर्टाच्या उच्च न्यायालयामध्ये चालू असलेल्या केसेस, आम्ही सुद्धा हे संविधानिक पदावरती दिवाणी न्यायालयामध्ये काम करतो, कोणत्याही कोर्टाच्या केसेसमध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही. त्याच्यामुळे तिसरी केस ही कोर्टातली असल्यामुळे त्या कोर्टाच्या माध्यमातून ती केस चालू होती. त्याच्यामुळे अजिंक्यजी तुम्ही आता हे व्यवस्थित रेकॉर्डवरती घ्या आणि मागचे हे असे प्रश्न ज्यांची उत्तरं दिलेत, व्यवस्थित प्रेस घेतलेत, ती पुढे आणून त्याच्यातून साध्य काही होणार नाही. आयोगाने त्यांची भूमिका व्यवस्थितरित्या प्रत्येक ठिकाणी पार पाडलेली आहे. पण केवळ आणि केवळ आयोगावरती बोलणं हे ते कलमी कार्यक्रम आणि त्याच्यावरती पेमेंट घेऊन जर कोणी ट्रोल करत असेल आणि बोलत असेल तर ही विकृत मानसिकता, हे हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांच्या मानसिकते इतकेच दोषी आहेत. आणि ती आता तिथे जाऊन मी तुम्हाला तेच मी तुम्हाला तिथे गेले की आता सीडब्ल्यूसीचे जे आले ते लोक तिथे गेले अडचणी आहेतच. कोर्ट प्रोसेस ऐका ना, कोर्ट प्रोसेस आहे. टेक्निकली तुम्ही सगळे विषय समजून घेणं फार गरजेचं आहे. बाळ आज ह्या कुटुंबातून त्या कुटुंबातून देताना ही कोर्ट प्रोसेस आहे सगळी. न्यायालय मग तेच तुम्हाला आता तिथं मला डिटेलमध्ये सांगायची होती की ती बाळ लवकर ताब्यात देण्यासाठी आपण काय आणि कसं केलं तर सीडब्ल्यूसीच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही तिथं सांगतो. निलेश चव्हाण कोण तुम्हाला माहिती असेल ना प्रोसेस काय झाली, तुम्ही आधीच ट्विट केलेलं होतं, प्रोसिजर फॉलो करून बाळ गेले असं तुम्ही म्हणताय. मग ते नेमकं काय झालं, कुणी दिलं, कोर्टाची ऑर्डर काय होती, कस्टडी कोणाकडून? कोर्टाची ऑर्डर एवढ्या लवकर होत नाही. मग स्पष्टपणे तुम्हाला सांगते, एका दिवसात कोर्टाची ऑर्डर कशी होईल. म्हणून ही प्रोसेस करत असताना मला असं वाटतंय की आपल्याला वैष्णवी हगवणी या प्रकरणामध्ये न्याय द्यायचा आहे. ह्या गोष्टी माहीत असताना सुद्धा आपण न्याय देण्यासाठी आउट ऑफ पेज जाऊन जर काही चांगल्या गोष्टी करत असेल तर आपण सहकार्य करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून प्रत्येक गोष्टीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना बाळ द्यायला उशीर झाला असता तरी प्रश्न विचारणारे तुम्ही आहेत. बाळ आउट ऑफ पेज जाऊन प्रक्रिया करून आपण तुम्हाला देत असताना सुद्धा जर दिली तर का दिली, कशी दिली, हा प्रश्न साहजिकच आहे. तुमचा प्रश्न विचारणं हे काम आहे. पण म्हणून मी तुम्हाला परत सांगते, हे सगळे अधिकारी मी 1:30 वाजता SP ऑफिसला बोलवले होते जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं